नमस्कार मित्रांनो, मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची वारे वाहू लागलेले आहेत आणि मराठवाड्यातल्या 3 महानगरपालिका संभाजीनगर, लातूर आणि नांदेड यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक पक्ष हे आपल्या आपल्या पद्धतीने राजकीय समीकरण जोडण्यासाठी आपले स्टार प्रचारक पाठवतात. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने या स्टार प्रचारकांनी आपल्या सामाजिक परिस्थितीला जोडण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी जी भूमिका घेतली पाहिजे, त्यापेक्षा वेगळ्याच पद्धतीच्या भूमिका लातूरमध्ये प्रचार करताना रवींद्र चव्हाण यांनी वापरल्या. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीनं बेरजेचं गणित मांडत आपल्या पदरात या महानगरपालिका कशी पडेल याचा विचार करण्याच्या ऐवजी लातूरकरांच्या अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करणारे हे रवींद्र चव्हाण खऱ्या अर्थानं भाजपने पाठवले तरी कशामुळं. म्हणतात ना, मराठीत म्हण आहे, युवायनं घरचं झालं थोडं, युवायनं धाडलं घोडं. म्हणजे ही परिस्थिती लातूरच्या या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचे वक्तव्य, बेताल वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केले त्यासाठी एक फिट बसत आहे. कारण परिस्थितीच तशी आहे. ज्या विलासराव देशमुखांनी या लातूरचा भाग ना भाग विकसित केलाय, ज्या पाऊलखुण्यांवर आजही प्रत्येक ठिकाणी विलासरावांच्या आठवणीशिवाय हे लातूरकर जगू शकत नाहीत आणि त्या ठिकाणी आठवणी पुसण्याचा जो संकल्प रवींद्र चव्हाणांनी मांडलाय ना, तर खऱ्या अर्थानं या जनतेच्या मनातला तो एक वेगळी भूमिका आहे. वास्तविक स्वरूपात या पद्धतीचे विधान कोणत्याच पक्षाने किंवा कोणत्याच स्टार प्रचारकाने कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करायला नको आहेत. पक्ष पडलीत ना एवढं शिवाय द्यायला, पक्ष पडलीत ना उणे जुने काढायला, पक्षांच्या माध्यमातून काला कित्ता गिरवा ना. परंतु रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीनं लातूरकरांच्या काळजाचा हात घातलाय आणि तो हात होरपळणारा हात आहे. कारण भलेही ते विचारसरणी काही असो, पक्ष व्यवस्था काही असो, पण एक माणूस म्हणून ज्या पद्धतीने विलासरावांनी कारकीर्द या लातूरकरांसोबत गाजवली ना, त्याबद्दल कोणीही या संदर्भात खपून घेणार नाहीये. विलासरावांच्या आठवणी पुसणं, अहो महाराष्ट्रातला एक मात्र जिल्हा आहे की ज्या जिल्ह्याची विकास दर बाकीच्या जिल्ह्याच्या विकास तुलनेने काढली तर किती 100 पटीने नाही 1000 पटीने जास्त होती. कारण की धाराशिव या जिल्ह्याला तोडून झालेला हा जिल्हा कमी काळात कमी परिस्थितीमध्ये अशा वेगाने वाढला की आज सगळ्या मराठवाड्यातल्या कमीत कमी याच्यातला सगळ्यात मोठी महानगरपालिका म्हणून गणल्या जाण्याची परिस्थिती निर्माण झालेली. संभाजीनगर ही महानगरपालिका आधीपासूनच आहे. नांदेड वाघाळा ही महानगरपालिका आधीपासूनच आहे, पण कमी कालावधीमध्ये सगळ्यात झपाट्याने विकसित झालेली नगरपालिकेतून महानगरपालिका ही लातूरच पाहिली जाते. आणि तिथं केलेल्या विकास पुरुषाचं नाव तुम्ही आठवणी पुसण्याची भाषा करताय. खऱ्या अर्थानं रवींद्र चव्हाणांच्या बुद्धींची मला कीव येते. चव्हाण साहेब ही काही मुंबई नाहीये. ज्या पद्धतीने तुम्ही ठाण्यामध्ये घुसखोरी केली, पालघरमध्ये घुसखोरी केल्या, मुंबईच्या नगरसेवकांना पैशाच्या आधारे फोडलं, तशी मराठवाड्याची माती नाहीये. इथं इमान इतबारी जागणारी माणसं आहेत, स्वतःची परिस्थिती जपणारी माणसं आहेत, निष्ठा बाळगणारी माणसं आहेत. या कागदी तुकड्यावर विकणारी माणसं या बीड जिल्ह्यात किंवा या मराठवाड्याच्या मातीत तुम्हाला सापडणार नाहीत. भले विकासाच्या आलेखामध्ये आम्ही मागे असो, पण भावनिक आणि सुसंस्कृत दृष्ट्या आजही आम्ही विकसित आहोत याची पावती नेहमी तुम्हाला मिळत राहिली. महानगरपालिका तुम्हाला, लातूरची महानगरपालिका तुम्हाला ही चांगले धडे देतील. अगोदरच भाजपच्या पद्धतीने ज्या पद्धतीचा सारीपाट या लातूरच्या महानगरपालिकेत मांडलाय ना, त्याच सारीपाटाच्या आधारावर असं म्हणजे अशी भाकीतं मांडली जात आहेत की महानगरपालिकेत भाजप चे नगरसेवक निवडून येतील का, कॉर्पोरेटर निवडून येतील का. आणि त्याच्यात या महाराजांनी येऊन कळस बांधलाय विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसण्याच्या. खरंच क्यू लागलेली आहे. खऱ्या अर्थानं
राष्ट्रीय कार्यकारिणींनी अशा पद्धतीचे वजाबाकीचे राजकारण करणारे आणि अशा पद्धतीच्या स्टार प्रचारकामध्ये यादीत मिसळून अशा पद्धतीने पक्षाची विल्हेवाट लावणारे कार्यकर्ते खऱ्या अर्थाने इकडे पाठवले नाही पाहिजे. हे मुंबई पुण्यापुरतेच मर्यादित ठेवले पाहिजेत. कारण की तिकडचे लोक कमर्शियल आहेत, व्यावहारिक आहेत. आमच्या इकडे व्यवहार जमत नाही. आमच्याकडे आस्था जमते, निष्ठा जमते, प्रतिष्ठा जमते. आणि या प्रतिष्ठेच्या जीवावर आजपर्यंत आमच्या मनावर अनेक लोकांनी राज्य केलंय. ते विलासरावांचा आठवणी पुसण्याचा विचार करतायत की ज्या विलासरावांची वॉर्डाच्या वाईज कार्यकर्त्यांची यादी त्यांना मुखदगत होती. जवळपास 300 ते 350 संघटना ज्या लातूर शहरामध्ये त्यांनी विकसित केल्यात आणि त्याच्या आधारावर तब्बल 1 वर्ष जर एखादं आंदोलन पेटवायचं असेल तर विलासराव ते करू शकत होते. तेवढी कार्यक्षमता विलासरावांमध्ये होती. अशा पद्धतीच्या विचार मांडणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थानं विशीच्या बाहेर ठेवलं पाहिजे. त्यांच्या सुपुत्राने तर उत्तर दिलं, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला उत्तर मिळणार आहे या या महानगरपालिकेच्या ज्या निकाल लागल्यानंतर तुमची काय अवस्था होणार आहे ते तुम्हाला समजून देईल की अशा पद्धतीचे भावनिक मुद्दे छेडून तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या पायावर कसा धोंडा मारून घेतला. रितेश देशमुखांनी तर चांगल्या पद्धतीने मांडलंय की मनात कोरलेली नावं कधीही पुसता येत नाहीत. मनात कोरलेली नाही, ती घडवलेली नावं आहेत. जे घडतात ते घडवितात त्यांची नावं कधी पुसत नसते. ज्या पद्धतीनं भारतासाठी बापू महत्वाचे तसे लातूरकरांसाठी विलासराव महत्वाचे. प्रत्येक कणामध्ये त्यांनी विकास पाहिला आहे आणि विकासाच्या दृष्टीनं आगामी भविष्याच्या दृष्टीनं त्यांनी अनेक पावलं उचलले. कुठं तो शिवाजी चौकापासून 12 नंबर चौक जर त्या चौकांची जर बेरीज केली तर हरमुळापर्यंत विकास पोहोचलाय. जिल्ह्यामध्ये 4 साखर कारखाने उभे करून शेतकऱ्यांचे प्रश्न मिटवलेत. शेतीवाडीवरचे रस्ते कोणत्याही जिल्ह्यात गेल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत असे रस्ते विकसित केलेत. अशा विकास पुरुषाची आठवणी पुसण्याची भाषा जर रवींद्र चव्हाण करत असतील ना तर खऱ्या अर्थानं त्यांना प्रदेशाध्यक्ष कोणी केलं हाच मोठा प्रश्न निर्माण होईल. आणि अशा पद्धतीचे वजाबाकीचे राजकारण ही भूमिका जर हे असे मांडून आणि फोडाफोडीच्या पैशाच्या मस्तीवर सगळ्या सत्तेची मलाई चाटणाऱ्या लोकांची जर भूमिका तुम्हाला मराठवाड्यात सापडायची असेल ना तर इथं सापडणार नाही. मुश्किल आहे साहेब. तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मुंबई पुणे बघा. शिंदेना परेशान करा, अजून कोणाला परेशान करायचं करा. तुम्हाला काय दिवे लावायचेत ना तिकडे मुंबई पुण्यात. इथं नसतं जमत. कारण की हे मराठवाडा आहे. इथं रजाकारांना जमलं नाही. इंग्रज तर इकडे फिरकलेच नाहीत पण रजाकारांना सुद्धा जमलं नाही. रजाकारांच्या सुद्धा मुंड्या इथं चारी मुंड्या चित केलेल्या आहेत लोक आहेत. त्यामुळं खऱ्या अर्थानं अशा फापटगिरी आणि अशी भंपकगिरीची भाषणं कमीत कमी मराठवाड्याच्या मातीत तरी करू नका. आणि तुम्हाला जे पक्षवाढीसाठी करायचंय त्यासाठी पक्षाचे रानं मोकळे आहेत विकास पुरुषांचे. कारण की आजही ज्या पद्धतीनं मराठवाड्याचा विकास करताना आवर्जून 4 नावं उल्लेखित केले जातात आणि 4 नावाच्या आजूबाजूलाच हे वलय फिरतंय. त्यामुळं सामाजिक प्रश्नामध्ये अशा पद्धतीचे नावं उच्चारून स्वतःची गोची करून स्वतःच्या पायावर धोंडा मारला नाही ना तरच आपल्या पक्षाची वाढ मराठवाड्यात चांगल्या पद्धतीने होईल हे निश्चित. नमस्कार.